म्हणजे नवरे तुमची काळजी आहे आम्हाला, आमच्यावर ओरडून ओरडून उगाच तुम्हाला त्रास नको. नाही, माझ्या काळजीसाठी नको, तुम्हाला पगार मिळतो त्यासाठी तरी काम करा. नवरे आईसाहेब येणार आहेत? हो येणार आहेत ना. का? माझं जरा त्यांच्याकडे काम आहे महत्वाचं, बोलायचंय जरा त्यांच्याशी. काय ग उत्तमा, आज सगळीजण एवढी कामात कशी काय रमलेत? अगं गणपतीची सुट्टी होती ना, म्हणून वर्कलोड आहे. हो, मला सुद्धा टूरचं प्लॅनिंग करायचंय. काय आहे, आता नोव्हेंबर डिसेंबर जवळ येतोय ना, म्हणजे भरपूर टूर्स असणार. अगं नोव्हेंबर डिसेंबर अजून लांब आहे, पण लंचला जायचंय की नाही? करेक्ट. अहो मागापासून याच प्रश्नाची वाट बघतोय. म्हणलं अजून कोणाला भूक कशी लागे ना. हो ना, कळलंच नाही. माझंही थोडं काम पेंडिंग होतं. अगं मग आता नुसती चर्चाच करत राहणार आहे का? चला जेवायला. मी दरवर्षी याच दिवसाची वाट बघत असतो, म्हणजे ऋषी पंचमीची भाजी मिळणार. वा, म्हणजे दुसरं काही नसलं तरी पंचपक्वान्नाचा बेत कायम असतो लंच टाइमला. आणि कावळे पण एकदम टायमाला ओरडतात. अगं बाई, हे काय मध्येच? अहो भुकेचे कावळे. चला माझं पण झालं. अरे तांगडे तांगडे, अरे काय रे, तुला टेबलावर मांडामांड करायला सांगितली होती ना, वाटलं सगळं? मी बोलायला येणारच होतो, पण तेवढं तुम्ही हाक मारली. चला. हे काय सगळेजण अजून इथेच? लंच टाइम झालाय ना? अहो जरा उशीर झालाय, पण लंच टाइम थोडा वाढवून मिळेल. नाही, कामाच्या वेळी कामच करायचं आणि लंचच्या वेळेला लंच. नवरे एखाद दिवस चालतं. मी एक्स्ट्रा टाइम देईन तुम्हाला, पण एका अटीवर. हट. आज जर नंदिनीने आणलेले मोदक आणि आजची स्पेशल ऋषीची भाजी हा बेत असेल तर. हो आऊ, खास तुमच्यासाठी ऋषीची भाजी आणि मोदक दोन्ही आणले दरवर्षीप्रमाणे. म्हणजे हे सगळं दरवर्षी ठरलेलं असतं? हो म्हणजे काय, दरवर्षी न चुकता. कारण आपलं हे फक्त ऑफिस नाहीये, कुटुंब आहे. आणि आमच्या कुटुंबाच्या प्रमुख आहेत आऊ. साईप्रसाद, कुटुंब प्रमुख या नात्याने मी तुला आवर्जून सांगते की आपल्या या कुटुंबामध्ये सगळी जण इथे अगदी मनापासून काम करतात, आपलं घरचं काम असल्यासारखंच करतात. हा म्हणजे वाद भांडणं होत असतात, पण त्या सगळ्याचा शेवट नेहमीच गोड होतो, कारण इथे सगळी जण एकमेकांवर खूप प्रेम करतात. मी असं सांगेन की सगळेजण एकमेकांना चांगले ओळखून आहेत. म्हणजे काय, मतभेद जरी झाले ना तरी सगळे एकमेकांच्या अडी अडचणीला मदत करतात, सुखदुःखात सहभागी होतात. इथे सगळा असा खुल्लम खुल्ला मामला असतो, पारदर्शक वातावरण. म्हणजे काय लपवा छपवी नाही, कोणी खोटं बोलत नाही. मला वाटतं एवढं माझं भाषण पुरे झालं, नाही तर लंच टाइम संपून जायचा. तांगडे, माझाही डबा. आईसाहेब एक विचारू? हा विचार.